लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधील नामांकित कंपनीत उघड झालेल्या लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणात पोलिसांनी मोठी माहिती समोर आणली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात एकूण 9 गंभीर गुन्हे दाखल झाले असून त्यामध्ये धर्मांतरणाचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे आणि कार्यस्थळी लैंगिक अत्याचार याचा समावेश आहे। नोकरीचे आमिष दाखवून एका पीडितेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचेही समोर आले, तर इतर 4 प्रकरणांमध्ये महिलांनी लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी दिल्यात। याशिवाय 3 महिलांनी धार्मिक भावना दुखावल्याचीही तक्रार नोंदवली आहे। या सर्व प्रकरणांमध्ये एकूण 9 आरोपी असून त्यात 7 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे। हे सर्व आरोपी परस्पर संबंधित असल्याने संघटित गुन्हेगारीचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। निदा खान ही आरोपी फरार असून तिचाही शोध सुरू आहे। तसेच कंपनीचे ऑपरेशनल मॅनेजर अश्विनी चेनानी यांनी तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही समोर आलाय। या प्रकरणात बाहेरील संघटनांचा सहभाग, फंडिंग किंवा आंतरराष्ट्रीय लिंक आहेत का याचा तपास सुरू असून SIT, ATS आणि NIA यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आलाय। या 9 केसेस संदर्भात जी पहिली तक्रार आलेली होती एका पीडितेची, तर ती जेव्हा तक्रार आली त्यावेळेला ती पीडिता खूप घाबरलेली होती आणि ती तक्रार देण्याच्या मनस्थितीत नव्हती। तर पोलिसांनी तिचं कॉन्फिडन्स, तिला काउन्सिलिंग केलेलं आहे आणि तिला धीर दिलेला आहे। त्यानंतर तिने तक्रार दाखल केली। त्यानंतर तिने आणि काही तिच्या ऑफिसमधल्या काही जणांनी सांगितलं की अशा आणखीन पण काही तक्रारदार आपल्याला मिळू शकतात, विशेष करून बऱ्याच महिलांना त्रास झालेला आहे या संदर्भात। केसेसमध्ये 9 आरोपी आहेत। 9 आरोपीमध्ये 2 महिला आरोपी आणि 7 पुरुष आरोपी आहेत। आणि ह्या जे 7 पुरुष आरोपी आहेत ते सर्वच केसमध्ये एकमेकाबरोबर सह आरोपी आहेत। त्यामुळे यांचं एक ऑर्गनाइज्ड ग्रुप झाल्याचं या कार्यालयामध्ये आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर ज्या 2 महिला आरोपी आहेत, एक आरोपी जी आहे तिचं नाव निदा खान आहे आणि ती एका गुन्ह्यामध्ये आरोपी आहे। तिच्यावर चार्ज जो आहे हा धार्मिक भावना दुखावल्याचा चार्ज तिच्यावर आहे। त्याचबरोबर जी त्यांची ऑपरेशन्स आणि HR बघणारी जी मॅनेजर आहे अश्विनी चैनानी, तर हिच्यावर पण एका गुन्ह्यामध्ये हिच्यावर आरोप आहेत की तिने ज्यावेळेला या पीडित महिला तिच्याकडे गेलेली होती त्यावेळेला तिने पीडित महिलेला न्याय न देता हे जे काही आरोपी आहेत तर त्यांना पाठीशी घातलं। या पहिल्या तक्रारीमध्ये जे पीडित आहे तिला जो आरोपी आहे तो एका रिसॉर्टला घेऊन गेल्याचं तिने सांगितलेलं होतं। तर त्याचे पुरावे जप्त करण्यात आलेले आहेत। त्या रिसॉर्टचं एंट्री रजिस्टर किंवा त्यांनी दिलेले डॉक्युमेंट्स, त्याचबरोबर जे त्यांनी ऑनलाईन पेमेंट्स केलेले आहेत तर त्या संदर्भात पुरावा जप्त करण्यात आलेला आहे आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी पुढचं तपास करत आहे। यांना बाहेरच्या कुठल्या कट्टरपंथी किंवा इतर कुठल्या संघटना पाठिंबा किंवा प्रवृत्त करत होत्या का या संदर्भात तपास नाशिक पोलीस करत आहे। त्याचबरोबर यांना बाहेरून कुठून फंडिंग आलेलं होतं का किंवा जसं मीडियामध्ये काही ठिकाणी बोललं गेलेलं आहे की काही इंटरनॅशनल यांचे लिंक्स आहेत का, तर या सर्व बाबतीत पोलीस यंत्रणा तपास करत आहे। SID, ATS, NIA या एजन्सीजना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि तपास यंत्रणेच्या पुढे काही ठोस या संदर्भात ज्यावेळेला काही पुरावे येतील त्यावेळेला त्यांच्या संदर्भात त्यात कारवाई करण्यात येईल। दरम्यान महिला पोलीस अधिकाऱ्यांनी वेषांतर करून पीडित महिलांशी संपर्क साधत त्यांना धीर दिल्यानंतर या तक्रारी पुढे आल्या आहेत। पहिल्या तक्रारीतील घटनेशी संबंधित रिसॉर्टचे पुरावे, एंट्री रेकॉर्ड आणि ऑनलाईन व्यवहारांची माहिती पोलिसांनी यावेळी जप्त केली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।